परप्रांतीय फेरीवाले घालवा। डोमेसाइल शिवाय परवाना नाही। हायकोर्टानं फेरीवाले आणि बीएमसीला ठणकावलं। मुंबईसह सगळ्याच शहरांमध्ये फेरीवाल्यांचा प्रश्न बिकट बनलाय। दिवसेंदिवस फेरीवाल्यांची संख्या वाढत असून त्याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागतोय। फेरीवाल्यांनी फुटपाथ भरले असून नागरिकांना चालायलाही जागा उरलेली नाही। नागरिकांबरोबर गुन्ह्याच्या घटनाही वाढतायत। यावर काही ठिकाणी फेरीवाला मुक्त मोहीम राबवली जाते, मात्र त्याला म्हणावं तसं यश येत नाही। यावर आता मुंबई उच्च न्यायालयानं फेरीवाले महाराष्ट्रातलेच पाहिजेत असं ठणकावलंय। डोमेसाइल शिवाय राज्यात फेरीवाला परवाना मिळणार नसल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं। याबाबत महापालिकेला रितसर आदेशच देऊ असं कोर्टानं म्हटलंय। कोर्टानं नेमकं काय म्हटलंय पाहूया। रस्त्यावर व्यवसाय करणारे फेरीवाले हे महाराष्ट्रातलेच पाहिजेत। महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसायासाठी डोमेसाइल आवश्यक। इतर राज्यांमध्ये फेरीवाला परवान्यासाठी डोमेसाइल बंधनकारक। कुणीही येऊन रस्त्यावर ठेला लावणार असं चालणार नाही। डोमेसाइल शिवाय फेरीवाला परवाना न देण्याचे आदेश देणार। महत्त्वाचं म्हणजे इतर राज्यात फेरीवाला परवान्यासाठी डोमेसाइल बंधनकारक आहे, मग महाराष्ट्रात असं धोरण का नाही असा सवालही हायकोर्टानं उपस्थित केलाय। फेरीवाल्यांवर सुनावणी ही 24 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। या आदेशाचं मुंबईतील फेरीवाल्यांनी स्वागत केलंय। आमचा जन्म मुंबईतच झाला, मुंबईतच राहिलो आम्ही, महाराष्ट्र मुंबईतच, तर आम्हाला हक्कच पाहिजे ना। आमचा लायसन भेटलं पाहिजे। जे डोमेसाइल आणि मूळचे महाराष्ट्राचे जर असतील आणि ते जर कंपल्सरी केलं तर योग्य आहे। ज्याच्याकडे नसेल त्याला नाही बसून द्यायचं। मग शहर फेरीवाला कमिटीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी 99,000 फेरीवाल्यांना पात्र ठरवा अशी मागणी करणारी याचिका काही फेरीवाला संघटनांनी दाखल केली। फेरीवाल्यांच्या पात्रतेसाठी पालिकेनं निकष ठरवले आहेत। यामध्ये डोमेसाइल सक्ती करण्यात आलेली आहे। डोमेसाइल नसलेल्या 6,000 फेरीवाल्यांना पालिकेनं पात्र ठरवलं। त्यामुळे अन्य फेरीवाले ज्यांच्याकडे डोमेसाइल नाही त्यांना देखील पालिकेनं पात्र ठरवावं अशी मागणी होतीये। त्यावर खंडपीठ संतप्त झालंय। दरम्यान मुंबईत 4 लाख फेरीवाले असून बीएमसीनं फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करावं अशी मागणी होतीये। मुंबईमध्ये जो फेरीवाल्यांचा सर्वे झालेला आहे त्याच्याबद्दल महानगरपालिकातर्फे वेगवेगळा तो एक नंबर देतात। यासाठी मी सांगतो की मुंबई महानगरपालिकातर्फे जे काही सर्वे झालेला आहे तो सर्वे चुकीचा होता। एक नवीन सर्वे झाला पाहिजे आणि त्यानंतर सर्वांना न्याय दिला पाहिजे, नाही तर मोठ्या प्रमाणात जो अधिकृत फेरीवाले आहेत ना त्यांच्यावर एक अन्याय होईल। एकीकडे मराठी अमराठी असा वाद सुरू असतानाच येणाऱ्या काळात महाराष्ट्रात राहणारेच फेरीवाले रस्त्यावर दिसणार का ते पाहणंही महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।